या व्हिडिओमध्ये आपण 22 जून ते 28 जून हा जो आठवडा आता समोर येतोय आपल्या त्या आठवड्यामध्ये शेअर मार्केट कसे असेल त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. नमस्कार, बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. एक नजर आपण मागील आठवड्यामध्ये काय झालं याच्यावरती टाकूया. आठवड्यात आपल्याला आय टी सेक्टरमध्ये सर्वात जास्त दबाव पाहायला मिळाला. रुपयामध्ये मजबूती पाहायला मिळाली. 0.8% ही मजबूती आपल्याला दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. संपूर्ण आठवडा 7.70% ही घसरण आपल्याला दिसून आली. आणि विदेशी गुंतवणूकदारांची टोटल आठवड्याची खरेदी विक्री पाहिली तर शेवटी 4,555 कोटींची खरेदी त्यांची दिसून येते. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेली घसरण, विदेशी गुंतवणूकदारांची झालेली खरेदी आणि रुपयाची मजबूती यामुळे आपल्याला मागील आठवड्यात मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत होती. डिफेन्स सेक्टरमध्ये सर्वात जास्त तेजी दिसून आली तर आय टी सेक्टरमध्ये दबाव पाहायला मिळाला. या सर्व गोष्टी मागील आठवड्यात झाल्या. या आठवड्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूया. फ्रायडेला दुपारी 2 वाजता रिलायन्सची अॅन्युअल जनरल मीटिंग झाली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या. खूप चांगल्या घोषणा होत्या. जसं जिओचा IPO असेल, डाटा सेंटर असेल, ग्रीन एनर्जी संदर्भात असेल, रिटेल संदर्भातला बिझनेस असेल, या सर्व गोष्टींमुळे मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. पण वेगवेगळे जे ब्रोकर आहेत त्यांच्याकडून रिलायन्सचे टार्गेट काय येते याच्यावरती मार्केटचे लक्ष असेल आणि त्याच्यावरतीच आपल्याला हा स्टॉक असेल किंवा निफ्टी असेल हालचाल करताना पाहायला मिळू शकते. मंगळवारी मार्केटमध्ये निफ्टीची विकली एक्सपायरी असेल. गुरुवारी सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असेल. म्हणजेच काय तर गुरुवारी जून महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट BSE चे पूर्ण होते आणि NSE साठी आपल्याला पुढचे 1-2 दिवसच राहतात, कारण शुक्रवारी मार्केट बंद असणार. गुरुवारी BSE ची मंथली एक्सपायरी होईल. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस मार्केट बंद असेल. सोमवारचा एक दिवस वगळला तर मंगळवारी परत निफ्टीची म्हणजेच NSE ची मंथली एक्सपायरी असेल. त्याच्यामुळे उलटसुलट हालचाल आपल्याला पाहायला मिळू शकते आणि शक्यतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्टॉक ऑप्शन असेल, इंडेक्स ऑप्शन असेल, पोझिशन होल्ड करणे टाळा. या आठवड्यामध्ये फक्त 4च दिवस ट्रेडिंगचे असणार आहेत. परत एकदा इस्रायलने लेबनॉनवरती हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे आणि या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्याची देखील बातमी मार्केटमध्ये येत आहे. अधिकृतरित्या असे कोणते कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही, पण याचं सविस्तर चित्र आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर उद्या समोर येईल. खरंच यातल्या गोष्टी कोणत्या आणि कितपत खऱ्या आहेत. एक गोष्ट आपण खरी आहे असं आपण समजून चालू, तर खरे असेल तर उद्या आपल्याला कच्च्या तेलामध्ये परत एकदा तेजी पाहायला मिळू शकते आणि याच्या अपोजिट मार्केटमध्ये दबाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर ही गोष्ट परत घडली तर दबाव आपल्याला नक्कीच मार्केटमध्ये दिसून येईल. आता महत्वाच्या लेवल निफ्टीसाठी कोणत्या राहणार आहेत काम करताना आपण, हा जर चार्ट तुमच्या समोर आहे, हा जर तुम्ही पाहिला तर हा चार्ट आठवड्याचा आहे आणि हा जो काही गॅप आहे हा गॅप फिल करणं गरजेचं आहे. जर निफ्टीला वरती जायचं असेल तर हा गॅप भरणं खूप गरजेचं आहे. मग हा गॅप या आठवड्यामध्ये भरला जातो का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्वाची लेवल असेल ती 23,900ची. समजा ही ब्रेक झाली तर पुढील सर्वात महत्वाचा सपोर्ट असेल 23,800. त्याच्या खाली बंद झाल्यानंतर निफ्टी तुम्हाला साहजिकच 23,640 पर्यंत खाली येताना पाहायला मिळू शकते. तर वरील बाजूस विचार केल्यानंतर जोपर्यंत निफ्टी 24,200च्या वरती बंद होत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये फ्रेश तेजी निर्माण होणार नाही. त्याच्यानंतर निफ्टीची वाटचाल 24,350 ते 24,500 कडे होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर डोजी कॅन्डल बनलेले आहे. बँक निफ्टीमध्ये देखील छोटासा गॅप इथं राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बँक निफ्टीमध्ये फ्रेश तेजी कधी पाहायला मिळू शकते आपल्याला, जोपर्यंत बँक निफ्टी 58,000च्या वरती बंद होत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये फ्रेश तेजी दिसून येणार नाही.
खालील बाजूस 57,000च्या खाली जर बँक निफ्टी बंद झाली तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये दबाव पाहायला मिळू शकतो. ही मधली जे काही 1,000 पॉईंटची मुवमेंट आहे किंवा हालचाल आहे याच्यामध्ये मोठा ट्रेड मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. सेन्सेक्सचा विचार करायला गेलं तर सेन्सेक्सने 76,000ची लेवल ब्रेक केली तर सेन्सेक्स तुम्हाला परत एकदा 75,500 कडे जाताना दिसून येऊ शकतो. तर वरील बाजूस सेन्सेक्सने 77,000ची लेवल ब्रेक केली तर सेन्सेक्सची वाटचाल 77,500 कडे होऊ शकते. 77,500च्या वरती जर सेन्सेक्स बंद झाला तर आपल्याला फ्रेश तेजी सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकते. निफ्टीमध्ये पाठीमागच्या आठवड्यात जो काही हाय आणि लो बनलेला आहे, हायच्या वरती निफ्टी गेली तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा, लोच्या खाली बंद झाली तर निगेटिव्ह दृष्टिकोन ठेवा. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.